आम्ही यांना जवळजवळ 15 वर्षापासून ओळखतो आहे. व्यक्ती म्हणून आम्हाला आवडतात ती व्यक्ती. आमच्या घरातले सगळे लोक यांना लाईक करतात. म्हणजे आम्ही यांना आपल्या एक प्रकारच्या फॅमिली मेंबरने समजतो. 15 वर्षाच्या काळामध्ये यांचे जे कॅरेक्टर आहे ते आम्हाला आवडतं. इमानदारी, प्रॉपरली बोलण्याबरोबर, रिस्पेक्टफुली पर्सन, या सगळ्या गोष्टीचा असल्यामुळे आमच्या त्यांच्यावर पूर्ण भरोसा आहे. काही म्हणजे असे त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची काही गोष्ट नाही. आणि म्हणून यांनी जे सुरुवातीपासून जे प्रयत्न केलेले आहेत, 15 वर्षाचा म्हणजे काळ खूप मोठा झालेला आहे. 15 वर्षापासून आज जो कालावधी गेलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे सुरुवातीपासून प्रयत्न केलेले आहे तर ते ह्या प्रयत्नामुळे ते आज या पोझिशनवर बसलेली आहे. मला असं वाटतं की असंच तर इमानदारी असं जर मोटिवेशनपणा जर राहिला तर समोर त्यांची प्रगती होईल. आणि अशा व्यक्तीबरोबर आपल्याला जुळायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे आपली लाईफ चांगला उज्ज्वल राहू शकते. ही म्हणजे रीडिंग आहे. थँक्यू. अजून एक विचारायचं होतं की मे बी आमच्याकडे असं होतं की एक्झिक्युटिव्ह लोक एक दोनदा फॉलोअप देतात किंवा मग सोडून देतात, सर नाही घेतलं. तर हे विचारायचं होतं की पहिल्यांदा साईट म्हणजे मी कधी दाखवलं आहे हा एक प्रश्न. पहिल्यांदा तुम्हाला जे साईट दाखवलं मे बी मला तरी वाटतो आहे की मी 2014 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा साईट दाखवला. हा माझा एक्सपिरियन्स आहे. मग त्यानंतर अजूनही आपण भेटलो, पण त्याच्यानंतर आपण 1-2 साईट पाहिलं, पण मे बी एक्स्ट्रा जेट इश्यूज होऊ शकतात. म्हणजे त्याबद्दल थोडंसं म्हणजे एक पेशन्स जो आहे त्याबद्दल थोडंसं बोललं तर अजून चांगलं राहील. पेशन्स चांगलंच आहे. तुमच्यामध्ये पेशन्स काही प्रॉब्लेम नाही. आणि मनमिळावपणा आहे. एप्रोचेस चांगले आहेत. ते एप्रोचेसमध्ये त्यांना जेव्हा तुम्ही मला माझा असा अनुभव झाला, मी रात्री 10 आणि 11 वाजता जरी फोन केला आहे ना तरी ते अटेंड करतो आहे ना. म्हणजे असं नाही की मला म्हणजे टाळाटाळी पण असं बिलकुल नाही. ते परफेक्टली आपल्याला अटेंड करतात आणि त्याचं मोटिवेशन सुद्धा चांगलं आहे. व्यवस्थित आहे. आम्ही जे लेआउट बघितलेलं आहे तर ती आहे. आम्ही तसे या 3-4 वेळा आम्ही असं आपण बघितलेलं आहे, पण त्याच्यात व्यवस्थित आहे सगळं. मी सांगायचं असं झालं की सरांना मी 2013ला पहिल्यांदा साईट दाखविलं, पण साईट दाखवल्याच्या नंतर घेणं आणि नाही घेणं हा वेगळा भाग असतो. त्यानंतर अजून 2 वर्षाच्या नंतर अजून साईट दाखवलं, कारण की आपला अप्रोचच असतो समोरच्याला प्रॉपर्टी दाखवणं. तेव्हाही घेणं नाही घेणं हा वेगळा पार्ट आहे. त्याच्यानंतर अजूनही 4 वर्षाच्या नंतर अजून आपल्याकडे साईट आली, अजूनही आपण दाखवलं. त्यामुळे पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही ॲज अ प्रामाणिक आणि आपलं अप्रोचिंग रिलेशन्स जेवढं आपण कनेक्ट केलं तेवढं तुम्हाला म्हणजे लॉंग टर्म मध्ये असं म्हणजे जेवढा तुम्ही घेत राहाल तर फक्त रिलेशन्स नाही तर अशा काही गोष्टी अशा इन्व्हॉल्व्ह होऊन जातात की मग आपलं असं होऊन जातो. म्हणजे हा सरांचं एक सांगण्याचा मिनिंग होतं की आणि फर्स्ट ऑफ ऑल तो कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा अगेन सर की 5,000 स्क्वेअर फीटचं आमची आज दादांची रजिस्ट्री झालेली आहे. म्हणजे 5,000 स्क्वेअर फीटचं म्हणजे सांगायचं कधी 1,000 स्क्वेअर फीट साठी आपण कधी विचार करतो, पण मला आनंद आहे की 5,000 स्क्वेअर फीट म्हणजे कमर्शियलचा फ्युचर प्लॅन जो आहे म्हणजे त्यांच्या मनाच्या म्हणजे याच्यानुसार मी त्यांना शेअर करून म्हणजे आणि जास्त दिवस नाही, फक्त याला 6 महिन्याचा ड्युरेशन म्हणजे 6 महिने 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये ज्या रेटमध्ये मी प्रॉपर्टी आजही जर त्यांनी मला म्हटलं की प्रॉपर्टी विकायचं आहे तर मी गॅरंटी सांगतोय कमीत कमी ती प्रॉपर्टी 400 रुपये प्लस ऍप्रिसिएशन विकायला आजही मी तत्पर रेडी आहे. म्हणजे हा माझा अनुभव आहे. फक्त 4 महिने झालेले आहेत. म्हणजे सांगण्याचं असं आहे की रेशो आणि हे वाढतच जात आहे. धन्यवाद काका, धन्यवाद दादा. मी ऍड करेन याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करणार आहे की यांच्या रिलेशनमुळे आहे ना एक विश्वास म्हणता नाही का. यांच्या ठिकाणी जर दुसरी व्यक्ती राहिली असती ना तर आम्ही एवढी डेअरिंग नसती केली, आणि या व्यक्तीमुळे आम्ही एवढी डेअरिंग केली आहे ना. हा त्याचा प्लस पॉईंट आहे. प्रामाणिक आहे, ट्रान्झॅक्शन क्लिअर आहे, ट्रान्झॅक्शन आमच्या घरी सगळ्यांनाच आवडती व्यक्ती आहे.
आणि पॉझिटिव्ह आणि ॲटिट्यूड. काम असून काम होऊ नको आता आम्ही जवळ 13-14 पासूनचे आम्ही प्रयत्न करून राहिलेलो आहे. पण यांचे अप्रोचेस चांगले होते, मेंटेन रिलेशन त्यांनी बनवून ठेवलेले आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्यामुळेच आम्ही आता 5,000 स्क्वेअर फूटचा प्लॅन घेतलेला आहे. आणि दुसरं घ्यायचा प्रयत्न आणि करतो. दुसऱ्यासाठी बसलो आहे की नाही. तर म्हणून तुम्हाला एक ॲडवाईस करेन की तुम्ही जुळून राहा यांच्या मार्गदर्शनाखाली है ना? आणि तुमचंही भविष्य चांगलं. धन्यवाद. थँक्यू.